नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज चाललोय आसनं खायला. हा आणि ही आमची मम्मी आणि ती खाली वाकलेली मम्मीची मम्मी. खाली बघत चालूय बघा. हा हरभरा आहे आणि तो खुडते या. संध्याकाळी आता हरभऱ्याची भाजी होणारी मस्त खसखशीत. बघा ही आमची मम्मी आणि मम्मीची मम्मी आणि आमचं आसन गोळा करायला नेलं. आसन जमा करायचं भांड. आणि बघा यांनी एवढी भाजी खुडली आहे. बघा तिने तर टब्बर खुडली आहे आणि ह्याला खायचं ते आसन. काय लोकांची एक एक आवड असेल आसन खायचं. ते एवढ्या उन्हाचं भर उन्हात आसन खायला घेऊन जायचं. याला जातो आता आसन खायला. आलोय आसनाच्या झाडापाशी. याला गावला एक आसन ती भावाने खाऊन घेतला. बघा खुश झालाय भाव. आता हे आहे आसन असलं असते तर. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आम्हाला. आता भावाला चढवतोय वरती झाडावर. बघा आता कसा चढेल पटापट, कारण भावाला खायचं ते आसन. असली खतरनाक कार्यकर्ते असते तर चप्पल घेऊन वरती झाडावर चढलाय. मला लागत होतं ऊन म्हणून मी बसलो येऊन सावलीत. तो बघा तिकडे आसन तोडतोय. त्याला तोडू द्या आता. त्याचं तोडून झालं की मी जातो खायला. लगेच जायचं खायला. आपण फुकटा कार्यक्रम आहे आपला. आता आम्ही निघालोय दुसऱ्या आसन. ऊन लय खतरनाक लागतंय. भावाला बघा किती सापडलेत आसन. हे आसन बघा एवढं आसन. हे आसन सापडलेत एका. आता आम्ही दुसऱ्या चाललोय. दुसऱ्या आसन बांधाऱ्याच्या कडला आहे. नवीन बांधार झाला आहे त्याच्या वर्षी. तिथं चाललोय. ऊन लय खतरनाक लागतंय पण. हा हे दुसरा आसन आणि त्याच्याकडलाच आहे बांधारा. आम्ही दोघे आलोय आता इथं. मला तर काय पोहा येत नाही. ह्याला येतं पण ह्याची डेअरिंग नाही होणार एवढ्या पाण्यात उतरायची, कारण तो मुंबईला स्विमिंग पूलमध्ये पोहून आलेला आहे. बरोबर कोण असतं तर तो गेला असता पाण्यात. मी तर नाही शिरणार कारण मला नाही येत पोहायला बाबा. गपचूप तुम्हाला दाखवतो. कोणाला यायचं असलं इथं पोहायला तर बघा. मी चाललो आसनाकडं. आसन तोडून झालं ते भावाचं. त्याला बघा एवढं सापडलं ते. ह्या आसनावर काय त्याला जास्त सापडलं नाही. तर त्याचं टार्गेट हे की हा डबा आसनांचा भरून घरी घेऊनच जायचे. हे त्याचं आजचं टार्गेट आहे आणि तो कंप्लीट करणारच. मला विचारतोय दुसरी झाडं कुठे येतं. त्याला काय सांगू दुसरी झाडं कुठे येत. ती ऊन लागते बाहेर आणि ह्याला झाडांचं पडलंय ना आसनाचं पडलंय. भाऊ खूपच खुश, कारण मुंबईवरून आल्यापासून तुम्हाला मागं लागलाय आसने आहेत का, पिकले ते का. शेवटी भावाला आज घेऊनच आलोय. आणि ते तो टोपी बघा कोणती घेऊन आलाय. एकदम खतरनाक विषय. ह्या आसन्यावर काय लय गावलं नाही तर. जास्त नाही गावले. 7-8 गावले फक्त. भाऊ झालाय निराश, कारण त्याचा डबा भरल का नाही असं त्याला वाटतंय आता. आणि एक शेवटचं आसन आहे आता. शेवटचं आसनाचं झाड राहिलंय तिकडे. त्याला चाललो घेऊन आता मी. तिथं काय एवढं आसनं सापडलं नाही तर. भाऊ निराश होऊन तेवढ्याच आसन्यांवर निघालाय घरी आता. फायनली शेवटी आम्ही पोचलोय गवतातून वाट काढत काढत घरी. बघा इथं गहू वाळत घातले ते. आता घरात जातो, मस्त हातपाय वगैरे धुतो आणि फुकट्यासारखं आसनं खायला जाणार याच्याकडे आता मी. मला माहितीच होतं. आजचा व्लॉग इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलोही करा. धन्यवाद.